गजर माऊलीचा गजर. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. अमृतेश्वर भगवान की जय. सद्गुरु कलामय की जय. रामकृष्ण महाराज की जय. सब संतन की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. महायोगपीठे जटे भीमरत्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रये. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. तडिभाससम्मीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं. वरन्तुष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिवैस्तवैर् वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगा. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो. यशान्तं न विदुषुरासुरगणा देवाय तस्मै नमः. जयंचे केल्या स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता. अर्जुन वाच जायसी चत्कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन. तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव. आपलं चालू असलेलं ग्रंथराज ग्रंथश्रेष्ठ ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका या महान अशा ग्रंथाचं चिंतन, या महान अशा ग्रंथाचं पारायण आपल्याकडे चालू आहे. सप्ताहातील असलेले 7 दिवसाचं चिंतनाचं हे 3रं पुष्प तुम्हा संत वृंदांच्या समवेत आपण गुंफत आहोत. तुम्ही बोलविल्या मी बोलेनो, बोलिया रूपाचे रूप दावीन. इंद्रिया करवी भोगविना अतींद्रियते. या न्यायाप्रमाणे आज आपण 3ऱ्या दिवशी 3ऱ्या अध्यायाला आलेलो आहोत. अर्जुनाचा प्रश्न आहे 3ऱ्या अध्यायामध्ये, भगवान तुम्ही स्थितप्रज्ञ सांगितलं, सांख्ययोग सांगितला, म्हणजे ज्ञानयोग सांगितला. आत्मस्वरूपावर गेल्यानंतर, आत्म्याच्या चिंतनात आत्मचिंतन केल्यानंतर, आत्मस्वरूपावर प्राप्त झाल्यानंतर, ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तिथं कर्म करण्याची गरज काय? सगळ्यांचा आपला प्रश्न आहे. अर्जुनाची भूमिका आहे. अर्जुनाचं भूमिका, आपल्या सर्वांचं वकीलपत्र अर्जुनाने घेतलेलं आहे. जर आपण आत्मचिंतनात गेलो तर त्याला कर्म करण्याची गरज काय? हाच प्रश्न अर्जुन या ठिकाणी भगवंतांना विचारतो. जायसी चत्कर्म नसते मता बुद्धीर जनार्दन. हे जनार्दन, हे भगवंता, तत्किं कर्मणि घोरे माम नियोजयसि केशवा. हे केशवा,
मला का बरं अशा घोर कर्मात का बरं घालतोस? मग तूच सांगितलं ना. मग ऐका अर्जुने म्हणितले, देवा तुम्ही जे वाक्य बोलिले ते निकेम्या परिसले कमळापती. हे कमळापती, तुम्ही जे बोलले ना ते मी खूप चांगलं ऐकलं बरं का. निकेम्या परिसले कमळापती. परिसले निके, निके कळतं ना, निके शब्दाचा अर्थ सार ऐकलं मी त्याचं सगळं. ते तर कर्मानी करता ओरेची ना पाहता, ऐसे मत तुझे श्री अनंता निश्चित जरी. तुझंच मत आहे ना देवा, कर्म उरत नाही आणि करताही उरत नाही. कोणाच्या ठिकाणी? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कर्मही नाही, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी करताही नाही. मग तत्किम कर्मानी गोरे माम. असं जर आहे तरी माते केवी श्रीहरी, म्हणसी पार्था संग्राम करी, ये लाजसी नामा गोरी कर्मी सुता. आता पा ही माऊलींची भाषा. म्हणजे माऊलीने विश्वासुत करी स्वामीवरी सत्ता. स्वामीवर तुम्ही हे ऋषिकेशा हे सगळं विचार केलं. आता इथं अर्थ लिहिताना सुद्धा लाजसी ना या शब्दाचा अर्थ करायला घाबरले साखरे महाराज. खरंच ही नाना महाराज साखरेंची ज्ञानेश्वरी आहे. देवा का बरं असं जरा लक्ष द्या इकडं. असं जर आहे युद्ध करा सांगतो. ये लाजसी ना मा गोरी कर्मी सुता, कर्मी सुता ये लाजसी ना मा गोरी. का बरं मला याच्यात कर्मात का घालतोस? आता ते आपण विचार करू. माऊलींची भाषा. असं म्हणताना तुला काही वाटत नाही का? एवढंच जाऊ बरं याच्या पुढे नाही. कारण तो आपला अधिकार नाही, तो माऊलींचा अधिकार. त्या उंचीवर जाऊन बोलायचं. तुला असं काही वाटत नाही का मला असं याच्यात ह्या कर्मात घालताना असं काहीच वाटत नाही का देवा? अगा कर्म तुझ्या अशेष निराकारी निशेष तरी मज करे संग का करावी तरी याची विचारी ऋषिकेशा. तू मानू देसी कर्मलेशा आणि यसनी हिंसा करवितो असे. माझ्याकडून कर्माला तू मान देतो, हिंसा का करून घेतोस? देवा तू आची आता संपले मन पागवे एकच संपला. आता देवा आम्ही नेमतेने काय करा? तू जर असं बोलला आम्ही अज्ञानाने काय अर्जुन आता खूप खूप लढीवाळ आपल्याला असं बारीक आईच्या मांडीवर लोळायला जोपर्यंत लहान बाळ बाबांच्या दृष्टांत आईला काम असतं. काम असल्यानंतर ती आई त्या लहान बाळाला खूप काम करायचं असतं. खेळणं टाकून रमत्या खेळण्यामध्ये, ते खेळण्यात रमत. आपण रमलेले बाळ, कोणी बायकोत रमलं, कोणी बंगल्यात रमलं, खेळले, कोणी गाडी, कोणी प्रपंचात रमारे जे जे रमले ना. पण काही अशा असतात असे गोड बालक असतात हुशार, त्यांना गाडी नाही पाहिजे, प्लॅस्टिकच्या असतात ते खेळणे. गाडी नको, खुळखुळाई नको, काहीच नको, काहीच नाही. मला तूच पाहिजे. काय पाहिजे? तूच पाहिजे. आईला तर कारण काम तर करायचं असतं आणि हे तर काहीच ऐकत नाही, हट्ट तर काही सुटत नाही. मग राग आल्यानंतर पहिली येऊन आई त्याच्या कान फडात टेकवते, मारते. त्याला मारलं तरी ते इतकं हट्ट लोळतं, रडतं रडतं. तू मार पण मला तूच पाहिजे. आणि मग त्या आईला कळवळा येत असतं. अगोदर भगवान भक्ताच्या कानफडात देतात म्हणजे प्रपंचाची प्रतिकूलता करतात. कळतो ना अर्थ? देवभक्ता लागी करो निधी संसार, अंगी वारंवार करुणी सारी. करून देत नाही देवाची ती खून. काय खून आहे देवाची? देव घरा आला त्याच्या संसाराच्या पडे चिरा. म्हणते ना असं असेल तर नको बाबा करायला, पण नको, भक्तीच करायची कशाला? नाही, देव जर घराला आला तर संसाराच्या चिरा पडतो. कारण त्याला भक्ताला रमलेलं त्याला आवडत नाही, खऱ्या भक्ताला बरं का. आता जर रमलेला असतो, साधा दृष्टांत सांगतो, चला जाऊया आज दृष्टांतात थोडं. भगवान महादेव ज्यांच्या चरणारविंदी आपण आहोत, ते चालले होते
कुठं याला फिरायला चालले. मला वाटतं गुरुपौर्णिमेला सांगितलं असं मला आठवतं का नाही काय माहिती, आठवत नाही बरं का. तर जात असताना एका नगरात प्रवेश केला आणि त्या राजाने त्यांना हे भिक्षुकाच्या वेशात होते, काहीच दिलं नाही, भिक्षा दिली नाही, काहीच नाही, हुसकून दिलं. महादेवाने दरवाजातून बाहेर जाताना आशीर्वाद, राजा तुझी संपत्ती द्विगुणित हो, दुप्पट हो. चालले पुढच्या एका वाडीत गेले. वाडीमध्ये एक ब्राह्मणाचं घर होतं. फाटलेला संसार, कोणीतरी दिलेली भाकड गाय त्यांना दान, तिचं 1 लिटर दूध निघायचं. गावातून पीठ मागून आणून त्यांनी त्या दिवशी 2 भाकरी केल्या होत्या आणि एक मुलाला 1 भाकरी, दोघांनी अर्धी घेऊन पाणी फिरवलं, श्लोक म्हटले, तोंडात घ्यायचा, भिक्षाम देई, तसंच ताट घेतलं, एकत्र केलं, दोघांनी उपाशी राहिले. भिक्षा पात्र गेलं, विनमुख गेली अतिथी, नेही सुकृताची संपत्ती. पती पत्नी होते भिक्षुक, त्यांना ते दान दिलं, त्यांना आनंद वाटला. पार्वती माता बरोबर भिक्षुकाच्या वेशेत. आता त्या वाड्यातून बाहेर पडत असताना गाय होती तिथं. महादेवाने त्याला आशीर्वाद दिला. राजाला काय दिलं, राजा तुझी संपत्ती दुप्पट हो. इथं आशीर्वाद काय दिला, या ब्राह्मणाची गाय मरून जाओ. बाहेर पडली, गायच मरून पडली. हे बाहेर जाताना गाय मेली. पार्वतीने हातच पकडला, देव आहात का तुम्ही, देव आहात. त्या राजाने हुसकून दिलं, भिक्षा नाही दिली, तुझी संपत्ती दुप्पट हो. आणि याने आपल्याला स्वतः उपाशी राहिला, ताटातली भाकरी दिली, सगळं दिलं. आणि ते बिचारं कस तरी जगत होतं त्या गायीवर, तेवढ्या दुधावर जगायचा, त्याची गाय मारून टाकली. तुम्ही देव आहात का, तुला नाही कळत म्हणे पार्वती, चल पुढं. मी जाणार नाही म्हणे, मला उत्तर द्या. भगवान महादेव म्हटले, अगं पार्वती, तो माझा आवडता भक्त आहे ग, मुक्त होत होत आलाय, सुटत सुटत आलाय, मोकळा झालाय, अगदी मुक्तीच्या ग्रामाजवळ आहे, दरवाजाजवळ आलाय. जड भरत राजा हरणी गर्भे गेला, घाला तो घातला वासनेने. काय गरज होती, राज्याचा त्याग केला, सर्वस्वाचा त्याग केला आणि फक्त सकाळच्या स्नानाच्या वेळेला त्या हरणी त्या नदीत पाणी प्यायला आली, गरोदर वाघाने झडप टाकली, मागं पिल्लू पडलं आणि हरणी शिकार झाली वाघाची. पडलेल्या पुढे भासा नाहीत, पडलेल्या पिल्लाला उचलून आणलं, त्याला गवत वगैरे सगळं, आणि त्याच्यात अडकला राजा. अडकला का नाही, घाला तो घातला वासनेने, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, त्याची झाले अंगे हरिरूप. कितीतरी प्रमाण आहेत. आता ते पुढे प्रमाण आहेत, यम यमवापी स्मरण भावम, तिथपर्यंत पोचतो का नाही काय माहिती. त्यजन्त्यन्ते कलेवरम तम तमेवैति कौंतेय, सदा तद्भाव भाविता तेवी जितेने अवसरे, जे आवडोनी जीव रे, त्याची मरणाची मेरे फारो लागे, आणि मरणी जाय आठवे, तो त्याची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तो ज्ञानेश्वरी. नाथ महाराजांच्या भागवतातली ओवी. अंतकाळी जे मती, मती म्हणजे बुद्धी, तेची प्राणियांशी जान गती, या लागी श्रीकृष्ण चित्ती अहोराती स्मरावा. म्हणून रात्रंदिवस श्रीकृष्णाचं स्मरण करायचं. सुटत आलाय म्हटले, हा त्या गायीमध्ये अडकला होता म्हणून त्याची गायच मारून टाकली. आपल्याला दिसताना क्रिया विपरीत वाटते, पण ते ईश्वराचं मनोगत असतं. प्रत्येकाच्या बाबतीत तसंच आहे. भगवान त्याचा रस्ता मोकळा करत असतात. ज्या वेळेला आपल्यावर विपरीत परिस्थिती निर्माण होईल, बाबा म्हणायचे, विपरीत परिस्थिती निर्माण त्यावेळेस भगवंताची कृपा समजावी. भगवान कुंती मातेला प्रत्येक वेळेस भेटल्यानंतर प्रश्न असायचा, आत्या कसं काय. त्यांच्या दुःखाला काय पारावारच नव्हता ना, अति दुःख, सगळं दुःखच दुःख सांगावं कुंती मातेनं. पहा त्या पांडवांची उणी, काय किती उन्ह होतं, सगळं उन्ह ना, पण ती काय केलं, पुराणाने वंदनीय केलं. कारण का, देवाला जवळ केलं होतं. देवाला देव हृदयात होता, बाकी सगळं उन्ह होतं. उन्ह काय काय होतं माहिती आहे ना, पांडवांचं उन्ह जर पाहिलं तर जन्म कसा इथपासून चला, सगळं उन्ह. पण ती वंदनीय केली पुराणांनी. का वंदनीय केली, बाकी सगळं उन्ह असू द्या, पण एकट्या भगवंताला जोडा वंदनीय होतो. बाकी सगळं भरलेलं असू द्या, एकट्या देवाला सोडा वंदनीय होतच नाही. गुरुजींना
भेटायला लोकमान्य टिळक आले. गुरुजी म्हणजे कोण? गुरुनाम गुरु वेदांत केसरी रंगनाथ गुरुजी परभणीकर. आमचे बाबा त्यांच्याकडे घडले चातुर्मासामध्ये. सतत बाबा सांगायचे, आम्ही सिंहाचं पिल्लू म्हणायचे. गुरुजींचा काळ रंगनाथ गुरुजी परभणीकर स्वानंद सुखनिवासी. लोकमान्य टिळक भेटायला आले, एक काळातले बरं का, समकालीन. आल्यानंतर गुरुजींनी टिळकांना म्हणावं, या लोकमान्य या. दरवाजात आल्या या लोकमान्य या. टिळकांनी गुरुजींच्या पायावर डोकं ठेवलं, डोळ्यात पाणी आणलं. गुरुजी, मी लोकमान्य जरी असलो तर आपण देवमान्य आहात. काय आहात? देवमान्य आहात. लोकमान्यापेक्षा काय व्हावं? देवमान्य व्हावं. लोकमान्यता काय असते? काही क्षणिक असते. ऐसा हा लौकिक कदा राखवेना पतित पावना देवराया. बहु बोल जाता म्हणते हा वाचाळ. खूप बोललं तर काय म्हणतात? वाचाळ. नाही बोललं तर काय म्हणतात? गर्विष्ठ. खूप मुलं असते तर म्हणतात पातकाचे मुळं पोरवाडा. नाही झाले तर करंटा म्हणतात. ऐसा हा लौकिक कदा राखवेना पतित पावना देवराया. लौकिकाचं काय घेऊन बसतात? जे लोक टाळ्या वाजवत असतात तेच काही काळाने शिव्या देत असतात. म्हणून लौकिकात नाही अडकायचं. देवाचा आवडतो व्हावं. कोणाचा आवडतो व्हावं? देवाचा आवडतो व्हावं. तर ह्या ठिकाणी आपला विषय चालला. अशा रीतीनं अर्जुनाने सांगितलं की देवा लढीवाळा झाला. अर्जुन लहान झाला. देवा आता तूच सांग मला, ही मला कळत नाही रे. तू तर ज्ञान सांगितलं एका बाजूला, आत्मस्वरूपाचं ज्ञान सांगितलं. तैसा सकळ अर्थ भरीत तत्व सांगावे उचित. परी बोधे माझे चित्त जया परी. सगळ्या अर्थाने भरीत उचित तत्व मला सांगा, का ज्या तत्वामुळे माझं अंतःकरण बोधाने भरून जाईल. देवा तुझा ऐसा निज गुरु आजी आरती धनी का न करू. तुझ्यासारखा निज गुरु आरती एक भीड कवणाची धरू. तू माय आमुची. या भूमिकेला या बरं का, या भूमिकेला आल्याशिवाय नाही कृपा होतायची. तू माय आमुची हगा कामधेनुचे दुबते. काय होय माऊलींच्या काय गोविंद अडकला निघावं नाही वाटत खरंच पुढं. हगा कामधेनुच्या दुबते दैवे झाले जरी अपैते तरी कामनेची का ते वाणी किजे. प्रश्नचिन्ह त्या होईल. कामधेनू काय दैवाने प्राप्त झालेली. मग बाकीचं काय करायचं? सगळ्या वया पाहून घ्या. जरी चिंतामणी आता चढे. पहिला अध्यायाचा समन्वय. आता इथं देवाला प्रसन्न करायचं. तुम्हाला माहिती आहे ना, गाय जरी धुवायची असती तर गरम पाणी टाकावं लागतं. देवाला प्रसन्न करायचं. एखाद्या माणसाकडून काही मागून जरी आणायचं असलं ना, स्तवन करावं लागतं. स्तवन. स्तुती केल्याशिवाय नाही. एक सुनबाई म्हटली, जाग सुनबाई मुरवणी घेऊन ये शेजारचीकडून. बाबांचे दृष्टांत बरं का. गेली आणायला. द्यावं आम्हाला मरवून. ती म्हण जा नाही माझ्याकडे मरवणी. आली निघून. तांब्या घेऊन गेली होती तशीच आली. सासूबाईला म्हटलं नाही दिलं होतं त्याने मरवणी. वेडीस काय तुला युक्ती नाही मागण्याची. बघ म्हणे मी काहीच पात्र न नेता मुरवणी घेऊन येते. काहीच न नेता. सासूबाई गेल्यानंतर त्या बाईचं शेंबडं पोरगं अंगणात खेळत होतं. बाई तुझा बाळू किती गोड आहे, किती छान बाळू, किती गोड मुलगा. तर शेंबूड पुसला, त्याला चोळलं, जवळ घेतलं, स्तुती केली. काय तुमचं अंगण सारवलेलं, काय तुमचं घर. स्तुती करत 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 इतकं गोड गोड स्तुती केली. ती म्हणे आत्याबाई या ना, हो या ना बसायला थांबा मी चहा करते म्हटलं. तिथे स्तुती केली. चहा केला, चहा दिला. येते म्हटले 15 मिनिटात जायला निघाल. अहो असं नका जाऊ ना, काहीतरी घेऊन जा ना. स्वतःच्या घरचा तांब्या भरून दही दिलं. कधी मिळालं? स्तुती करावी लागते. जर साध्या मरते माणसाची स्तुती करून प्रसन्नता प्राप्त करावी लागते. हा जगदाधिपती आहे, याचं स्तवन करावं लागतं. त्याच्या ठिकाणी विनम्र व्हावं लागतं. अहंभाव घेऊन जर गेले कधीच प्राप्त होत नाही. अहंकाराचा चुराडा करावा लागतो, भुगा करावा लागतो, अहंकार टाकून द्यावा लागतो. एकाने विचारलं, तुम्ही इथं अमृतेश्वराच्या मंदिरात का बरं छोटा दरवाजा? बाबा तिथं सरळ गेला तर धडक होते, खाली वाकावं लागतं. तुझं टोपी का काढावी लागते म्हटलं तुझं सगळं गाठोडं बाहेर टाकावं लागतं. अहंकाराचं, संपत्तीचं, मी कोण आहे हे देवाच्या पुढं काय घेऊन जायचं? विनम्र व्हावा. नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. कितीतरी प्रमाण आहेत. फळले ते भारे वाके किंवा फळल्या तरुच्या शाखा भूमीशी उतरती देखा. फळलेल्या तरुच्या शाखा भूमीला उतरत असतात. अशा या ओव्यांचं चिंतन आहे बरं का. खूप गोड चिंतन आहे. अर्जुनाने स्तवन केलं भगवंताचं. तू आमच्या खूप जन्मांतराने आम्हाला मिळाला रे देवा. तैसा जन्मांतरी बहुती
उपासिता साया सुखा तैसा जन्मांतरी भवती, उपासिता श्रीलक्ष्मीवती तू दैवाजी हाती, झालासी जरी दैवाने तू आम्हाला प्राप्त झालेला आहे देवा, तरी आपुल्या सवेशा कन मागावी परेशा, देवा सकळ सुकाळो हा मानसा पाहलासे. खूप सुकाळ देवा, हे सगळं स्तवन केलं. आता इथं जास्त अडकत नाही बसता. मग अर्जुनाने सांगितलं, मला सांगा देवा कर्म आणि ज्ञान कसं आहे, काय करावं, मला काही सुचत नाही, तुम्हीच सांगा मी काय करावं. तुम्ही जे सांगितलं, ये रे योगी ये कर्माधारे विहितेचे निराचारे पूर्णता अवसरे पावती होती. कारण ह्या अध्यायाचं नाव आहे कर्मयोग. सांख्ययोग झाला, तिसऱ्या अध्यायाचं नाव काय आहे, कर्मयोग. खूप सूक्ष्मता आहे, नीट ऐका सगळे. कर्मयोग या अध्यायावर लोकमान्य टिळकांना मंडालेच्या तुरुंगात टाकलं होतं, सगळ्यांना माहिती आहे. मंडालेच्या तुरुंगात असताना टिळकांनी चिंतन केलं आणि त्या मंडालेच्या तुरुंगामध्ये टिळकांनी कर्मयोगावर एक गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. वाचला बरं का आम्ही मुंबईला असताना 2004 साली. गीता रहस्य. त्या सगळ्या ग्रंथाचं सार काय सांगू तुम्हाला एका वाक्यात. टिळकांनी सांगितलं, शेवट त्याच्यात लिहिलं, गीता रहस्यामध्ये कर्मयोगावर गीता रहस्य लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये त्यांनी कर्माची युक्ती सांगितली. साधा दृष्टांत दिलाय, साधा. टिळकांनी नीट ऐका सगळे. ते म्हटले, विंचू जो असतो ना, विंचू त्याच्या नांगीमध्ये विष असतं. कशात विष असतं, नांगी. तेवढी नांगीचा भाग जर काढून टाकला, त्या विंचवाला अंगा खांद्यावर जरी खेळवलं तरी काहीच त्रास होत नाही. अर्थ कळाला. तसं प्रपंचामध्ये आपली नांगी म्हणजे आसक्ती. कोणती, आसक्ती. आसक्तीची नांगी काढून टाका आणि खुशाल प्रपंचात राहा. आपले बाबा म्हणायचे, होडी नाव कुठं सह्याद्रीत फिरायला जाते का, नाव कुठं शोभून दिसते, पाण्यात. नावेने पाण्यातच, होडीनं पाण्यातच राहायचं, परंतु पाण्याने नावेत नाही राहायचं. होडीनं कुठं राहायचं, पाण्यात राहायचं. होडी पाण्यात असावी पण नावेत पाणी नसावं. तसं जीवन जगत असताना संसारात प्रपंचात असावं पण प्रपंच आपल्यात नसावा. उलट होतं आपलं. खुशाल प्रपंचात असावं. कसं असावं, पद्मपत्र मिवांभासा, संसारी असोनी नसावे. हे सगळं आता सोडत जायचं 5व्या अध्यायापर्यंत. कसं सुटायचं, ही युक्ती खूप गोड शिका. हे जर आपल्या ओव्या जर एक ओवी, एक श्लोक जीवन जगायला खूप होतो, खूप. फक्त अनुभवात आहे, अंगी बाणा. असं कधीच करू नका. आता सगळ्या आमच्या भगिनी आहेत, इथं माता आहेत, खूप दागिने केले, घरातच ठेवतो का आपण? ते प्रसंगाला ते अंगावर लिहून जायचं असतं. सणाला तरी अंगावर घालायचे असतात ना. तसं ह्या ओव्या तुमच्या ज्यावेळेस प्रतिकूलता येईल त्यावेळेस अंगावर घालायच्या, अनुकूलता येईल त्यावेळेस अंगावर घालायचे. म्हणजे काय, त्यावेळेस कळायला पाहिजे आपल्याला. सुखदुःखी समे कृत्वा लाभा लाभो जया जयो, सुखी संतोषान यावे, दुःखी विषादान भजावे, आणि लाभा लाभ न धरावे, म्हणा माझी धरावे का. आपलं उलट होत असतं. आपलं काय होतं, आपण कुंती माते सांगत होतो ना, सतत दुःख. भगवान भेटल्यानंतर, आत्या काय देऊ तुम्हाला सांगा ना. कुंती मातेने काय मागितलं माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे, महाभारत. देवा द्यायचंच ना, हे दुःख मला सतत दे. कारण सुखात त्याचं स्मरण नाही होत. दुःखात जेवढं स्मरण होतं ना तेवढं सुखात कधीच होत नसतं. सतत दे. पण कृष्णाने एकच वाक्य सांगायचं कुंती मातेला. आमच्या ज्ञानेश्वरीच्या चिंतनाचं ते वाक्य सगळ्यांनी घरी लिहून ठेवलेले. घरात लिहून ठेवा. आज एवढं घेऊन जा, हृदयात कोरून ठेवा. संस्कृतातलं आहे परंतु ती मराठीत देतो तुम्हाला. प्रत्येक वेळेस भगवंताने कुंती मातेला भेटल्यानंतर समजून सांगायचं आणि निघताना आत्याचा हात पकडायचा, म्हणायचा, आत्या हेही दिवस जातील. ही अंडरलाईन कुठं ठेवायची माहिती आहे का, हेही दिवस जातील. खूप लोकांनी आपला सत्कार केला त्यावेळेस सुद्धा म्हणायचं हेही दिवस जातील. टिकत नसते कोणतीच गोष्ट. सुखानंतरम दुःखम, दुःखानंतरम सुखम, न निरंतरम दुःखम न निरंतरम सुखम,
असतं का? हे ऊन सावल्यांचा खेळ म्हणजे जीवन आहे का नाही? कोणती स्थिती टिकत नसते, अनुकूलताही टिकत नसते, प्रतिकूलताही टिकत नसते. अनुकूलतेत हुरळून जाऊ नये आणि प्रतिकूलतेमध्ये गलित गात्र होऊ नये, गलित गात्र होऊ नये. प्रतिकूलतेमध्ये बरीच माणसं प्रतिकूलतेमध्ये आत्महत्या करतात आणि बरीच माणसं अनुकूलतेमध्ये सगळ्यांना विसरतात आणि फुगून जातात. विसरतात लोक, आकाशात जातात. आकाशात उंच भराऱ्या घ्याव्यात, परंतु पाय जमिनीवर असू द्यावेत. आपल्या सगळ्या गोष्टी हे शिकवतात, हे शिकायचं. काय जीवन जगायला शिकव, हे ग्रंथ आपल्याला हे शिकवत असतात. सुखाचे क्षण गटगट गिळतो आणि दुःखाचे क्षण चगळत बसतो. बाबांचा दृष्टांत सांगतो. एक गाव होतं, पटकन सांगतो ऐका. आणि त्या गावात एक शेठजी सावकार, त्यांनी व्यवसाय सुरू केला होता भांड्यांचा. खूप भांडे घ्यायचा. कोणती भांडी? स्वयंपाकाला वापरणं, भाड्याने देणं, पैशावर पैसे, पैशावर पैसे, पैशावर पैसे, खूप. त्या शेठजीपेक्षा सावकार एक शेतकरी चतुर होता त्या गावात. तो आला, मुलीचं लग्न जमलं, साखरपुड्याला भांडे न्यायला आला. आम्हाला भांडे द्या म्हटले. घेऊन जा म्हटले. यादी केली. 50 वाट्या, 50 चमचे, 50 ग्लास, 50 ताटं गेले. 100 ताटं, 100 वाट्या, 100 गेले घेऊन. साखरपुडा झाला, सगळं झालं. दुसऱ्या दिवशी भांडे नेऊन द्यायला गेले. यादी पाहिली. जिथं 100 चमचे नेले होते तिथे 110 चमचे. जिथं छोट्या छोट्या वाट्या 100 नेल्या तर 120 वाट्या. ते म्हटले असं कसं काय? तुम्ही 100च वाट्या नेल्या होत्या, 120 कसं काय झाला? हे चमचे तर 100च होते, 110 कसं? ते म्हटले अहो शेठजी काय सांगावं, आमच्या घरच्यांनी रात्री कार्यक्रम झाला, सगळे भांडे घासले आणि ठेवले अंगणात. रात्रीतून भांडे व्याले म्हटले. काय झाले? भांडे व्याले. शब्द कळतो ना, जन्न व्याने, हे मराठीचे शब्द आहे. भांडे व्याले. त्याला भांड्याला भांडे झाले. त्याला बरं वाटलं. वा वा, बरं ठीक आहे, चला. लग्न आलं, 2 महिन्याने गेलं. भांड्यांची यादी केली. मोठे पातेले 20, मोठे टिप, कढाया, सगळं नेलं. यादी मोठी होती. लग्न झालं, 2-3 दिवसात सगळे भांडे घासून 2 ट्रकाभरून भांडे नेले होते, तेवढे नेऊन द्यायला गेले. यादी पाहिली. जिथं खूप मोठे 20 पातेले नेले होते तिथं 5च पातेले रिटर्न आले. जिथं खूप मोठे टिप नेले होते, 15 टिप नेले, तिथं 10च टिप. कमी पडले सगळे भांडे. यादी पाहिली. ते गेले सांगायला ते सेवक, शेठजी खूप भांडे गेले म्हटले, कमी झाले. तिकीट अवसही होती. हे लोक जाणकार असतात. ते म्हटले हे भांडे कमी पडले कसे काय? आमचं काही लाखो रुपयाचं नुकसान कसं काय गेले? ते शेतकऱ्याने असे हात जोडले. म्हटलं शेठजी खरं सांगू का, रात्री 2 दिवस आमचे भांडे घासून ठेवले, रात्रीतून हे भांडे मेले म्हटले. याने आत्महत्या केली, भांडे मेले म्हटले. हे म्हटलं सोडत नाही मी तुला, बरं का महाराज, सोडत नाही म्हटलं, केसच टाकतो, काही करा म्हटलं. मेले ते मेले. टाकली केस, वकील वगैरे सगळं, न्याय प्रविष्ट झाला. हे म्हटलं मला सरकारी वकील द्यावाच लागतो बरं का. झालं समोरासमोर सगळं. शेठजी हे सगळं सुरू झाला खटला. मग न्यायाधीशाला या शेतकऱ्या साहेब 2 महिन्यापूर्वी माझ्या घरी विचारा बरं यांना, त्यांची भांडे नेले होते म्हटले. मग माझ्या मुली साखरपुड्याला भांडे नेले आणि रात्रीतून भांडे व्याले विचारा. शेठजी म्हणलं हो, ते म्हटले व्याले. मग घेतले का? व्याले म्हटल्यावर घेतले म्हटले. त्याच्याकडूनच कबूल करून घेतलं. हे हुशार माणसं असतात. व्याले म्हटल्यावर काय म्हटले? ते घेतले. न्यायाधीशाने निर्णय दिला, व्यालेले जर गोड लागले तर मेलेले कोण सहन करीन? आपल्याला सुखाचे क्षण आपण घटघट गिळतो, ज्यावेळेस खूप आनंद वाटतो ना, पुढे दुःख येणार आहे ते कोण सहन करणार? व्यालेले गोड लागले तर मेलेले सुद्धा सहन करण्याची तयारी ठेवायची. आनंद वाटतो ना सुखाच्या, आपलं उलटं होतं. सुखाचे क्षण घटघट गिळतो आणि दुःखाचे क्षण चगळत बसतो. म्हणून या ठिकाणी हेही दिवस जातील एवढंच वाक्य घेऊन जा. आज सुखही टिकत नसतं, दुःखही टिकत नसतं. परिवर्तन संसार का नियम आहे. नियम आहे ना, परिवर्तन संसार का नियम आहे. आम्ही नेहमी सांगत असतो, ही व्यवस्था बदलतच असते. व्यवस्था बदलणारी आहे, परिस्थिती बदलणारी आहे. परिस्थितीच्या बदलाबरोबर बदलत जाणं प्रवाहपतीत म्हणतात. त्याला काय म्हणतात? प्रवाहपतीत वाहून जाणं. वाहत नाही जायचं, स्थिर राहायचं. प्रवाहपतीत नाही व्हायचं,
स्थिर राहायचं, पाण्यात राहायचं. पाणी आपल्यात नाही ठेवायचं, होडी पाण्यातच ठेवायची. पण जर का शतजर्जर नावे रिगोणी केवी निश्चिंत व्हावे, 100 ठिकाणी पडलेल्या छिद्राच्या नावेत बसून आपण पलीकडे जाऊ अशी अपेक्षा करायची का? अजिबात नाही. तसं आपल्यात प्रपंचात प्रतिकूलता झाली का गलित गात्र होऊन म्हणजे जिरवलं, जिरवायचंच नाही. हे माझं नाहीच, आपण काय आहोत? निमित्त मात्र भवसवेसाची. हे शिकवलं कर्माची गती, हे कर्म शिकवलं. मग भगवान हे सांगतात 3ऱ्या अध्यायामध्ये, बाबा रे कर्म कोणाला चुकत नसतं, खंती करीती कर्माची ते गावंडे गा. कर्माचे प्रकार सांगितले मुख्य. विहित कर्म आणि निषिद्ध कर्म 2 प्रकार मुख्य. विहित कर्म 4 प्रकार: नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म आणि प्रायचित्त कर्म. हे विहित प्रकारातले 4 प्रकार. नित्य कर्म म्हणजे काय? दररोज जे करतो. स्नानादिक कर्म नित्य कर्म. आपल्या आईवडिलांचं वर्षश्राद्ध असेल, एखादा उत्सव असेल, आता नागपंचमी, सप्त्यातलं पारायण, हे कोणतं कर्म आहे? नैमित्तिक कर्म आहे. निमित्ताने केलं नैमित्तिक कर्म. हे दोन्ही कर्म चुकत नसतात. राहिले 2 कर्म महत्त्वाचे. भागवतातही सांगितलं, प्रायचित्त कर्म आणि काम्य कर्म. हे अर्जुना, उद्धवाला भगवान सांगतात, उद्धवा मी तुला निजगूत सांगतो, ऐक रे, काम्य कर्म कधीच करू नको. कामना ठेवून कर्म करायचंच नाही. कामना म्हणजे काय? इच्छा, अपेक्षा, हे मिळन, फळाची अपेक्षा ठेवून कर्म करायचंच नाही. काम्य कर्म कधीच करायचं नाही. आणि प्रायचित्त कर्म केल्याशिवाय राहायचं नाही. प्रायचित्त चूक झाली ना, सकाळी उठल्या उठल्या उपवास मोडला, दिवसभर इंद्रियांचं दमन करायचं, जेवायचंच नाही, याला प्रायचित्त कर्म म्हणतात. काय म्हणतात याला? प्रायचित्त द्यायचं. प्रायचित्त कर्म केल्याशिवाय राहायचं नाही आणि काम्य कर्म कधीच करायचं नाही. या सगळ्या कर्माची गती गोड असं चिंतन 3ऱ्या अध्यायामध्ये सांगितलं. कर्म स्वधर्मोपय आचरावा बापा, स्वधर्म सांगितला. स्वधर्म म्हणजे काय? स्वतःच्या वाट्याला आलेलं कर्म. धर्म ही संकल्पना या ठिकाणी हिंदू, मुस्लिम, ख्रिस्त, पारशी आपल्या संत वाङ्मयात नाही, वेदात नाही, उपनिषदामध्ये नाही, वैदिक ग्रंथात नाही. इतकी संकुचित संकल्पना नाही. ध्रुव या शब्दापासून, ध्रुव या धातूपासून धर्म शब्द तयार होतो. आपल्या आपल्या वाट्याला आलेलं कर्म यथासांग पार पाड करणं, याला धर्मानुचरण म्हणतात. याला काय म्हणतात? धर्मानुचरण. देहधर्म, गाईचा देहधर्म, रस्त्याने चालताना शेण टाकणं, पडलं शेण, तिचा धर्म आहे, देहधर्म आहे. तसं आपल्या धर्मानुचरण म्हणजे आपल्या शरीराचे वगैरे जे धर्म असतील, क्रियेचे, त्याच्या व्यवहारानुसार असं सविस्तर चिंतन केलं. 3ऱ्या अध्यायामध्ये सूत्र सांगितलं. काय काय सूत्र सांगितलं? यज्ञ सांगितलेले आहेत. त्यामध्ये यज्ञकर्म सांगितलं. ऐका, यज्ञकर्म सांगत असताना ह्या सृष्टी चक्रामध्ये पाऊस कसा पडतो हे सूत्र सांगितलं. अन्नात भवती भूतानी पर्जन्यादान्न संभवा, यज्ञात भवती पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवा, कर्म ब्रह्मोद्भवम विद्धि ब्रह्माक्षरम ब्रह्माक्षरमुभवम. ते अडकायला लागलं का? तस्मा सर्वगतम ब्रह्म नित्ययज्ञ प्रतिष्ठिता. हा श्लोक गोड आहे. सूत्र सांगितलं. काय सूत्र सांगितलं? अन्नात भवती भूतानी, भवती भूतानी अन्नात. प्राणीमात्रांचं भरण पोषण कशापासून होतं? अन्नापासून. आपल्याला कारण पंचकोशावर आधारित पूर्वीची शिक्षण पद्धती होती. गुरुजींचं ऐकलं बरं का ताई. पंचकोश बापू गुरुजींनी आपल्या ऑफिस पुढे संक्रांतीच्या दिवशी सांगितले होते 1992 साली. गुरुजींनी सांगितलं, पंचकोश सांगितलं. गुरुजी अतिबुद्धिवान होते, ब्राह्मण कुळात होते. पंचकोश सांगितले होते. पंचकोशावर, आणि तेच आम्ही पुढे राजीव दीक्षितांचं ऐकलं होतं रामदेव बाबांकडे असताना. 225 वर्षापूर्वी, म्हणजे इंग्रजांनी आपल्यावर 150 वर्ष राज्य केलं, अधिक 75 वर्ष. आता या अमृत महोत्सव आपल्या देशामध्ये 7,25,000 गुरुकुलं होती भारत देशात. गुरुकुल पद्धत, गुरुकुल पद्धतीमध्ये ह्या पंचकोशावर आधारित शिक्षण प्रणाली होती. तो मिंटो म्हणतो, त्याचे पत्र आहेत. तो म्हणतो या देशावर जर राज्य करायचं असेल तर पहिला छेद इथल्या शिक्षण प्रणालीला दिला पाहिजे. शिक्षण प्रणाली, गुरुकुल पद्धत, या पंचकोशावर आधारित ती पद्धती होती. पंचकोशावर आधारित म्हणजे काय? जाता जाता फक्त दिग्दर्शन करतो.
अन्नमय कोश, त्यामध्ये शारीरिक विकास साधला जायचा, शरीराचा विकास. काय खावं, काय खाऊ नये, किती खावं, कुठे खावं, सात्विकार, राजसार, तामसार, कसा. अन्नमय कोश. प्राणमय कोश. अन्नमय कोशामध्ये शारीरिक विकास, प्राणमय कोशामध्ये भावनिक विकास. भावनिक विकास, श्वासोश्वासाचं नियंत्रण कसं करायचं, श्वास कसा घ्यायचा, प्राण, अपान, व्यान, उदान, रेचक, कुंभ, हे श्वास, हिळा, पिंगला, सुषुम्ना पाहतात. प्राणमय कोश. प्राणमय कोशामध्ये भावनिक विकास, भावनेचा विकास. आता ताई ह्या डबड्याने भावनिक विकास नष्ट केला. कसा? एक आता व्हिडिओ पडला होता, एका त्या 7वीच्या मुलाकडून त्या आईने मोबाईल हिसकाडून घेतला. त्याला राग आला, आईच्या डोक्यात बॅट टाकली, आईचा मेंदू फुटला, रक्त वाहतंय आणि ते पोरगं परत मोबाईल पाहत बसलं. निर्जीव गोष्टींशी नीट ऐका महाराज, सगळ्यांसाठी सांगतो, पुढच्या पिढीला सांगा, तुम्ही जाणकार आहात. निर्जीव गोष्टींशी संबंध जर आणला तर माणसं सुद्धा निर्जीव बनत जातात. याच्यात जितका काळ जास्त घालू तितकं निर्जीवता आपल्याला येणार, निर्जीवपणा येणार. आणि याच्यात जितका काळ जास्त आपण घालू तितकी सजीवता आपल्याला येणार, एवढंच ध्यानात ठेवा. या निर्जीव गोष्टींची आता पुढचा काळ खूप भयानक आहे, खूप भयानक आहे. आम्ही त्या क्षेत्रातला शिक्षक असल्यामुळे इतकी भयानक परिस्थिती, या पुढच्या पिढीचं कसं होईल फार मोठं प्रश्नचिन्ह आहे भाऊ, बरोबर आहे? फार मोठं प्रश्नचिन्ह, हे आमचे अनुभव आहेत. म्हणून भयानकता आहे. कुठंतरी याला वाचवणं काळाची गरज आहे, याच्यापासून दूर करणं काळाची गरज आहे. दूर करण्यासाठी जर त्यांना दूर लोटलं तर ती मुलं विध्वंसक बनून राहिली, आज विध्वंसक बनून राहिली. म्हणजे प्राणमय कोशामध्ये भावनिक विकास, मनोमय कोशामध्ये मानसिक विकास, 3 झालं. अन्नमय कोशामध्ये शारीरिक विकास, काय खावं काय खाऊ नये. प्राणमय कोशामध्ये भावनिक विकास, अन्नमय कोशामध्ये मानसिक विकास. विज्ञानमय कोश म्हणजे बुद्धीचा. विज्ञानमय कोशामध्ये बौद्धिक विकास, बरं का, बौद्धिक विकास. कारण आमचे संदीपनजी महाराज म्हटले, चिकित्सेतून विज्ञान जन्माला येतं, भावनेतून अध्यात्म जन्माला येतं. चिकित्सा बुद्धीचा भाव आहे आणि भावना हार्टचा, हृदयाचा भाव आहे. भावनेतून अध्यात्म जन्माला येतं आणि चिकित्सेतून काय जन्माला येतं? शोध लागतात. चिकित्सेतून विज्ञानाचे शोध लागतात. चिकित्सक लोक आहेत, पाश्चात्य लोक चिकित्सक आहेत. पण आज चिकित्सेतून निर्जीवता येते आणि भावनेतून सजीवता येत असते. म्हणून बौद्धिक विकास कोणत्या याच्यामध्ये सांगितलं? विज्ञानमय कोशामध्ये. 5वा कोश राहिला आनंदमय कोश, त्यामध्ये आध्यात्मिक विकास. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश, या पंचकोशावर आधारित शिक्षण प्रणाली होती. या ठिकाणी सूत्र सांगितलं, अन्नात भवती भूतानी. नीट ऐका आता, जशा प्रकारचा आहार घेऊ, सूत्र ऐका. काही लोक भेटतात ताई, बरं का, असे भेटतात. आमचे शिक्षक तर खूप चिकित्सक, कोणत्या शास्त्रात सांगितलं मांसाहार करू नये? आम्ही म्हणतो कोणत्या शास्त्रात सांगितलं नाही सांगा. तुमच्या बुद्धीचं दिवाळी निघाला त्याला आम्ही काय करू? आत्ता 4 दिवसापूर्वी म्हटले आषाढ आमचा आणि श्रावण तुमचा. काय म्हटले? आषाढ आमचा आणि श्रावण तुमचा. काय शोकंतिका आहे. अन्नाचा परिणाम काय असतो? एवढं राष्ट्र ते पाकिस्तान, शोध घ्या. का बरं? त्यांच्या ठिकाणची विध्वंसक प्रवृत्ती का? याचं संशोधन करा. याचं मूळ त्यांच्या आहारात आहे. कशात आहे? आहारात आहे. तामसार पहा, 17 अध्याय सांगितलं, कटंबलवलम शुद्ध, काय काय ते घेतल्यानंतर काय होतं? जशा प्रकारचं आपण त्या पातेल्यात किंवा हंड्यात पाणी तापायला ठेवतो, जशा प्रकारचा जाळ घालू तशा प्रकारचं त्या धातूकडून ते पाणी गरम होत असं तापलं जातं. तसं जशा प्रकारचा आहार घेऊ, जशा प्रकारच्या आहाराचं सेवन करू, तशा प्रकारचं रक्त बनलं जातं. जशा प्रकारचं रक्त बनलं जाईल तशा प्रकारचे विचार बनले जातात. आणि जशा प्रकारचे विचार बनले जातील तशा प्रकारची क्रिया घडते. तशा प्रकारची क्रिया घडत असते. अंतरीचे धावे स्वभावे बाहेर, स्वभावाने बाहेर येत असतं. स्वभावाने. असा इतिहासात एखादा पुरावा दाखवा की आयुष्यभर शुद्ध शाकाहार घेतलेल्या माणसाने एखाद्याला भोकसले, ठीक आहे, तिथपर्यंत जाऊ शकतो. पण ती शक्ती ते गळून पडतं शस्त्र त्याच्यात. अहो आमचा अर्जुनच पापभिरू नाही का, सिदंती मम गात्र, आणि त्याच्या अवस्थानी. तर असं सूत्र सांगत होतो. हे अन्न कसं निर्माण होतं? अन्नात भवती, अन्नापासून प्राणीमात्रांचं भरण पोषण होत असतं.
आणि हे अन्न पर्जन्यापासून निर्माण होतं. पावसापासून अन्न निर्माण होतं. पाऊस अन्नात भवती भूतानी पर्जन्यात अन्न संभवात. पर्जन्यापासून अन्न तयार होतं. आणि यज्ञात भवती पर्जन्य यज्ञ कर्म समुद्भवा. आणि पाऊस कशामुळे पडतो? यज्ञापासून पडतो. यज्ञ म्हणजे काय? या छोटी कल्पना आहे. ते यज्ञाचं कुंड करणं, त्यात हवन करणं, ह्या कल्पना होत्या. आहे नाही असं नाही, ते कर्माचा आवेर केला नाही. परंतु तो काळ आता इथं सांगितलेलं सगळं वर्णन आलेलं आहे बरं का. खरा यज्ञ कोणता आहे माहिती आहे? आता ऐका. नाम जप यज्ञ तो परम पावन बाधून शके स्नानादी कर्म. काय मोठा यज्ञ सांगितला. कोण? बाधून शके स्नानादी कर्म. काहीच बाधा होत नाही. इथं काय लागतं? आम्ही मोठ्यांचं कीर्तन ऐकलं, माधवजी महाराज गोले. जिथं यज्ञ होता तिथं म्हटले, महाराज तुम्ही यज्ञ करता इथं सांगा, या यज्ञाचं स्थळ पवित्र आहे का? पहिला प्रश्न विचारला. नाही म्हटले, मी सांगतो. दुसरा प्रश्न विचारला, या यज्ञाचं द्रव्य पवित्र आहे का? अरे 2 नंबर मिळवलेल्या माणसाने दिलं द्रव्य अपवित्र. या यज्ञाचे ऋत्विज पवित्र आहेत का? ते अंडे खाऊन आलेले आहेत म्हटले, डायरेक्ट म्हटले. त्या गोष्टीला साक्ष होता. म्हणजे द्रव्य पवित्र नाही, स्थान पवित्र नाही, त्या ठिकाणचे ऋत्विज पवित्र नाही, तो यज्ञ कर्म कसा सफल होणार? मग हे यज्ञ कसे आहेत? खरा यज्ञ कोण आहेत? खरा यज्ञ आता आज या सप्ताहामध्ये चालू असलेलं ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण हा फार मोठा ज्ञानयज्ञ आहे. कोणता यज्ञ आहे? ज्ञानयज्ञ आहे. या ठिकाणचं चिंतन हरिपाठ या यज्ञापेक्षा श्रेष्ठ यज्ञ कोणतेच नाही. हे यज्ञ सर्वात श्रेष्ठ सांगितलेले. तर इथं यज्ञ कर्म सांगितलं. आता ऐका, यज्ञ कर्म म्हणजे काय? आपण दररोज जे अहम वैश्वानर होतो, अन्न जे खातो सुद्धा एक कर्म आहे. उदरभरण नव्हे जाणी जे यज्ञ कर्म आहे का नाही, ते सुद्धा एक कर्म आहे, यज्ञ कर्म आहे. मग आपल्याला असं वाटतं यज्ञ कर्म म्हणजे कुंड मांडून का? नाही नाही, ईश्वरार्पण बुद्धीने सगळे कर्म करायला शिका. हा 3रा अध्याय शिकवतो. आपण कुठंच मी करतो अहम करतो त्याचा भाव घेऊ नका. जे जे काही कर्म आपल्या वाट्याला जे आले असेल, जयाचे जे विहित ते ईश्वराचे मनोगत. ते ईश्वराचं मनोगत आहे. आता मी शिक्षक आहे, तिथे मुलांना शिकवायची टाकून इकडं पळत जर बसलो तर ती प्रतार नाही कर्माची. माझ्या वाट्याला आलेलं कर्म यथासांग पार पाडणं, शाळा सुटल्यावर प्रवचनाला जाणं, हा नियम आहे शास्त्राचा बरं का, नियम आहे. परंतु तेही सण होत नाही. शाळा सुटल्यावर गेलं तरी जळणारे लोक असतात, ते सोडून द्यायचं असतं. कारण आंब्याच्या झाडाला दगड मारतात बरं का. तिकडं प्यायला बसणाराचा कोणीच विचार करत नाही. चांगल्यांचा विचार नेहमीच होत असतो. चांगल्या गोष्टीलाच त्रास असतो, बरोबर आहे ना महाराज? चांगल्यालाच त्रास असतो, तो विचार सोडून द्यायचा सांगायचं तात्पर्य. असा गोड कर्मयोग सांगितला या ठिकाणी. यज्ञदाचरति श्रेष्ठ दत्तदेव स्तुरोजना सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते. एथ वडील जे करीती तया नाव धर्म ठेविती. ए रती आचरती सामान्य सकल. हे ऐसे ऐसे स्वभावे म्हणून कर्म न सांडावे. विशेष आचारावे लागे संती. संतांना विशेष आचार, कर्माचा त्याग नाही सांगितला. जे खंती करीती ते कर्माची ते गावंडे गा. अरे अर्जुना, तुला असं वाटतं का कर्म त्यागण्याला? ते कर्म कोणतं माहिती आहे का तुला? श्वास घेणं हे सुद्धा कर्म आहे ना. श्वास घेणं हे सुद्धा काय आहे? कर्म आहे. कर्माची खंती करू नको रे बाबा, कर्माची युक्ती शिकून घे. 3ऱ्या अध्यायामध्ये सांगितलं. तुला ते कळालं नाही रे अर्जुना. तुला जे सांगायचं होतं ना, कर्म कसं करायचं, कसं करायचं. कर्मण्येव अधिकारस्ते मा फलेषु कदाचन. सगळ्यांनी हा श्लोक सिंबॉल म्हणून लिहिलेला आहे. लिहिलं नाही सिंबॉल? कर्म करण्याचं आपण अधिकारी आहोत. त्याचं काय फळ मिळतं त्याची अपेक्षा टाकून कर्म करणं, अपेक्षाच करायची नाही, फक्त कर्म करून ठेवायचं. कर्माचं फळ ठरलेलंच असतं, पण अपेक्षेतून काय होतं असतं ऐका. खूप अपेक्षा केली, अपेक्षेच्या फळ जर त्याच्यापेक्षा प्राप्त झालं, अपेक्षापूर्तीत इच्छा निर्माण होते आणि अपेक्षेच्या अपूर्णतेत क्रोध निर्माण होतो. एखादी गोष्ट जर नाही मिळाली त्याच्यात काय निर्माण होतो? क्रोध निर्माण. एखाद्या व्यक्तीकडून आपण याने हे करावं, ते जर नाही केलं तर आपल्या त्या व्यक्तीबद्दल काय होतो? क्रोध निर्माण होतो. आणि एखाद्या गोष्टीकडून मिळायची अपेक्षा केली त्याच्यापेक्षा जास्त मिळालं तर त्याच्यातला लोभ तयार होतो. म्हणून अपेक्षा ठेवायची नाही. जे मिळेल आणि जे प्राप्त होईल ते साहोनी जावे. काय सांगितलं शेवटचा भाग? साहून जाय, सहन करायचं, सोडून द्या. जे असेल त्यावेळेस असं समजायचं. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान. धनमान हे तो प्रारब्धाधीन,
प्रारब्धाधीने केले कर्म तेची भोगाले, उपजले मेले ऐसे किती, अगा कर्मी जे उरावे, तई सुखी दुःखी फळावे, तया ते भोगावे यावे, द्याहे का कर्मानुबंधी मनुष्य लोक हा. हे कोणालाच चुकत नसतं, कर्माने आपण सगळे बांधलेलो आहोत. काय ओवी दिली अर्जुना, तुला असं वाटतं तू युद्ध करत नाही, अरे रथात एखादा घातला, तो गेला दिगंतरा, रथात बसलेला आहे, रथ फिरून आलो, तू म्हटलं फिरलोच नाही. तू नाही फिरला तर रथात बसलाय ना, तू रथ चक्र फिरून आलेला रथ आहे, तू काही इच्छा नसते, कर्म घडतच ना. म्हणून कर्माचा त्याग नाही करायचा. तरी उचित कर्मे आगवी, तो आचरुणी मजा अर्पावी, परी चित्तवृत्ती नेसावी आत्मरूपी. वा, बरं का, ही ओवी सिंबॉलाची आहे. आत्मस्वरूपात तिथं थोडाही बदल होऊ द्यायचं नाही. चित्तवृत्ती कुठं असावी, आत्मरूपी चित्तवृत्ती ठेवायची, आणि जे उचित कर्म आहे ते करायचे, सगळे आचरायचे. ते काय करायचे, अर्पण करायचे, ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करायचे. आणि हे कर्म मी करता, ऐका, का आचरेनाया अर्थान ऐसा अभिमानुजने चित्ता रिगोदेसी. कधीच अभिमान चित्तात कर्माचा येऊ द्यायचा नाही, काहीच नाही. असं सांगत 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 आणि मग भगवान या ठिकाणी इंद्रियांचं सांगितलं, सगळं सांगितलं, खूप खूप काही सांगितलं. आता किती किती आपण स्पर्श करू शकत नाही अध्यायाला. असा उपद्घात किंवा अध्यायी संगती मांडत असताना तिसऱ्या अध्यायाची गोड संगती आहे. अध्यायी संगती मांडत असताना त्या ठिकाणी तिसऱ्या अध्यायाची संगती गोड सांगितली. हा तिसरा अध्याय म्हणजे कर्मयोग. कर्म असं इतकं गोड प्रतिपादन केलं. कर्माचं प्रतिपादन करत असताना भगवान कर्मातून सुटण्याची युक्ती सांगितली. मग सांगितलं, हे अंतरी होनी जरी पिटले तरी भ्रांत जाणणे वाटले, जैसे रश्मी निवरले मृगजळ नाही. हे अंतकरणापासून सुटलेलं कर्मातून कसा अलिप्त हो अर्जुना. इंद्रियाचा कुरुठा कसा आहे, ही प्रवृत्ती कशी आहे, कसं निघतं, इच्छा कशा तयार होतात, ही प्रवृत्ती तिला निर्दाळून कसं घालायचं, ते काय काय करायचं, मग मनाची धाव कशी पारुषयाची, तिथं बुद्धीची सोडून कशी होईल, बाकीच्याला त्या पाप्याला थारा कसा मिळणार नाही, हे सगळी उत्तरं तिसऱ्या अध्यायात दिली. आता हे फक्त दिग्दर्शन झालं. आपण त्याचं चिंतन करा, अभ्यास करा. अभ्यास करा म्हणजे काय, जाणून घ्या. हे काय, फक्त पेड्याच्या दुकानात बसल्यानंतर पेड्यावाल्याने खूप पेढे तयार केलेले असतात. साहेब या ना, साहेब या ना, एवढा नमुना घ्या ना, साहेब एवढा नमुना घ्या ना. काय म्हणतो दुकानदार, एवढा नमुना घ्या ना. मग त्याने एक तुकडा पेढा देतो, त्याने जिभेवर टाकून पाहायचं कसं काय वाटला. मग हे म्हणतो परत हात नाही करायचं, द्या परत नमुन्यावर आयुष्य नाही घालवायचं. काय करायचं नाही, आयुष्य नमुन्यावर नाही घालवायचं. नमुना मिळाला ना महाराज, बरं का, नमुना मिळाल्यानंतर मग स्वतःच्या कमाईनं नोट काढायची, काय 500ची, द्या 1 किलो पेढे म्हणायचं. तर स्वतःच्या कमाईनं अभ्यास करायचं, चिंतन करायचं, स्वतःच्या साधनेने यात जायचं, साधना करायची, स्वतःची साधना. दिग्दर्शन हा फक्त नमुना असतो. दिग्दर्शन प्रवचनं वगैरे ज्याची सतत, आमचे राऊत बाबा म्हणतात, सतत सतत चिंतन चालू ठेवलं ना तर तिथं काहीतरी बदल होत असतो. नुसत्या 1 तासाच्या प्रवचनाने काही होत नाही, काही होत नाही, सर्व काही होतं. बरं का, ध्यानात राहू द्या, वाक्य ध्यानात राहू द्या. 1 तासाच्या प्रवचनाने काही होत नाही आणि सर्व काही होतं. कारण काय, मिळालेला एक सद्विचार आपलं जीवन बदलायला कारणीभूत असतो. तीच सद्वासना. 7 पायऱ्या आहेत. सुइच्छा, सांगा, सुविचार ना, तनु मानसा, सत्वापत्ती, असमशक्ती, पदार्था भाविनी आणि तुर्या. आपण कोणत्या स्टेपमध्ये आहोत. डिग्री मिळवताना 10वी नंतर 7 वर्षे घालावे लागतात, मग मास्टर होत असतो. MA, MCOM, MSc, ME, नाही का, मास्टर होत असतो. कधी, 7 वर्ष घालवल्यानंतर. तसं इथं मास्टरकी प्राप्त करण्यासाठी या 7 पायऱ्यांतून जावं लागतं. स्विच्छा, चला हे अर्जुना, ती सद्वासना, ती सद्वासना. चला, ताई म्हणतात ना, आपल्याला पारायणाला बसावं वाटलं बरं का, याला कोणती म्हणायची, शुभेच्छा. सांगितलं ना ताईंनी, चला आपल्याला पारायणाला जायचं बरं का. पारायणाला जायचं, काहीच कळत नाही, पण आले. ही कोणती वासना झाली, शुभेच्छा. स्विच्छा, स्विच्छा म्हणतात, चांगली वासना, खूप चांगली. पण ताई कधी कधी काय होतं, स्विच्छा होते. आता कोणत्याही पंथाचा आपल्याला अवेअर नाही करायचा, पण जाता सांगतो, स्विच्छा होते पण सकामतेत अडकला तर संपला, तिकडंच गेला. आता काय सांगायचं ते, मला बाकीचा विवाहपोह नाही करायचा, त्यातून काही दुखावले जातात म्हणून ते सांगत नाही. तिथं अडकले. सकाम उपासनेने हे तोडा, तो दरवाजा तोडा,
ते संडास तोडा, तिथं कलर द्या, मग तुम्हाला सुख मिळेल, असं आपला कुठेही वारकरी संप्रदायात सांगितलेलं नाही. बरोबर आहे ना? सांगितलं का नाही सांगितलं? दरवाजे तोडून आणि फोटो काढून आणि फोटो पाडून आणि भिंती तोडून जर सुख मिळत असतं तर सगळे सुखी झाले असते. आमचे कबीर महाराज म्हणतात, मन चंगा तो काठोट में गंगा. शुद्ध करा मन. दिशा कोणत्या शुभ दिशा, कोणत्या अशुभ दिशा, ठीक आहे, ॲज इट तेवढ्यापुरतं तेवढं असावं. खरी नीट ऐका वाक्य, सर्वात महत्त्वाचं जबाबदारपूर्वक वाक्य सांगतो. कर्मकांडाच्या विरोधात असलेली क्रांती म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. चुकीचं नाही ना वाक्य? नक्कीच नसणार. बाबांचं वाक्य आमच्या. कर्माचा अतिरेक झाला की त्याला ठ येत असतो. ठ कळतो ना? कर्माचा अतिरेक जर झाला तर तो कर्मठ. सगळे कर्मठ ब्राह्मण होते आळंदीत, आणि म्हणून त्यांनी माऊलींचा छळ केला. कर्मकांडाच्या विरोधात असलेली क्रांती म्हणजे ज्ञानेश्वरी. आम्ही परत लोकांना दुबळं बनवत असेल, परत कर्मात अडकवत असेल तर कुठं घेऊन चाललो आपण? कुठं घेऊन चाललो? नाही ना. बरोबर आहे ना? कर्मात नाही अडकायचं नाही. भिंती तोडून आणि संडासं तोडून जर सुख मिळालं असतं तर शहरातल्या फ्लॅटमधल्या लोकांनी काय तोडायचं? प्रश्न आहे आपला. बरोबर आहे का नाही? कुठं दरवाजे टाकायचे? ठीक आहे, तेवढ्यापुरतं तेवढं शास्त्राने सांगितलं. आग्नेय दिशेला स्वयंपाकगृह असावं, तिथं सूर्याची किरणं जायची पटकन. इथपर्यंत मान्य आहे, सगळं आहे. परंतु जर नसेलच आणि तिथं जर आपलं मन शुद्ध असेल तर काहीच होत नाही, छातीठोकपणे सांगतो. आणि मन जर भीतीपोटे झालं आणि किती दरवाजे तोडले, किती टाक्या बदलावल्या आणि मनाचे जर विकल्प असले, मन शुद्ध नसेल, मन अशुद्धी असेल, मनात भीती असेल, मनोदौर्बल्य असून तरी ते आत्महत्या करतात. मनोदौर्बल्य, हे मनोदौर्बल्य घालवण्याचं काम याच्या इतकं दुसरं कोणीच करत नाही, कोणीच करत नाही. मनाचा दुबळेपणा. आत्म्यावर जाय ना, काहीच नाही त्याच्या ठिकाणी. अरे शरीरच आपलं नाही तर बाकीचं काय आपलं आहे, नाही का? ही भाव आमच्या ठिकाणी. हे ज्ञान काय केलं? इथपर्यंत नेऊन पोहोचवलं. शरीरच आपलं एक शरीर उसनं आणलेलं आहे, भाड्याने आणलेले. हे शिकवलं का नाही आपल्याला? मी शिकायचं आहे का सांगण्यापुरतं सांगायचं आहे? फक्त शिकायचं, अनुभवायचं. खरंच आपलं शरीर नाही असं बाजूला हात ठेवून पाहायचं. बरं का? सांगते तुम्हाला वेगळं निघा. युक्ती सांगितली त्याला. आपण कधीतरी म्हणतो नाही ना आपलं, आपण व्यवहारातसुद्धा तेच वापरतो, शरीर आपलं नाही. कधी कधी आपला हात दुखत असला, आपण काय म्हणतो, अहो माझा फार हात दुखतो, माझं फार डोकं दुखतं, नाही का? मग माझं फार डोकं दुखतं, त्याला विचारायचं, डोकं दुखतं माझं म्हणणारा कोण आहे सांग बरं? याच्यापासून नक्की वेगळा आहे ना? एकाला विचारलं. शास्त्रसंगतामध्ये, वेदांतामध्ये याचा सिद्धांत मांडला जातो. कोणता सिद्धांत? साध्या भाषेत सांगतो, ऐका. बैलगाडी ठेवलेली आहे. बैलगाडी ठेवल्यानंतर त्याला एकाला बोलावलं, सांगितलं मला बैलगाडी दाखव. त्याने हात टाकला. ते म्हटलं हे जू आहे. त्याने हात टाकला. हे चाक आहे, ही साठी आहे, हे रिफाड आहे, नाही का? प्रत्येक गोष्टीला नाव होतं, प्रत्येक गोष्टीला नाव होतं. म्हणे बैलगाडी कुठं? या सगळ्या वस्तूंचा समुच्चय म्हणजे बैलगाडी. प्रत्यक्ष बैलगाडी आहे का? सांगा. प्रत्यक्ष काय? आत्मा कुठे आहे सांगा. हेच कुठे आत्मा? काय आत्म्याला पाहायला गेल्यावर, किंवा देव म्हणजे काय? देव पाहावयासी गेलो, बोला ते तर देवाची होऊन ठेलो. ताई एक जबाबदारपूर्वक वाक्य सांगितलं होतं. बुद्धिवानांची घमेंड जिरवणारं आमच्या जगद्गुरु तुकोबरायांचं वाक्य फार मोठं. बुद्धीला ज्यांना खूप बुद्धीची घमेंड असते ना, देही म्हणतात ना, या अनिसवाले देवच नाहीत. कोण म्हणणार आहे तुम्ही देव नाही म्हटलं? आमचे जगद्गुरु तुकोबाराय म्हटलं तुम्ही कोण म्हणणार आहे रे? त्यांच्या ठिकाणी सांगितलं, देव आहे ऐसी वदवावी वाणी, नाही ऐसा मनी अनुभवावा. एवढा अभंग जरी सुटला ना म्हटलं तरी तुमची बुद्धी आम्ही तिच्या पुढं नतमस्तक होऊ. सोडा ते आयुष्यभर खाजवत बसले तरी सुटं का हे पद? देव आहे ऐसी वदवावी वाणी, नाही ऐसा मनी अनुभवावा. काय सांगा बरं यात? एवढंच चिंतन करायचं. काय? देव आहे ऐसी वदवावी वाणी, नाही ऐसा मनी अनुभवावा. नाही ऐसा मनी अनुभवावा. ते काय वा? एका ठिकाणी देव नाही कसा, एका ठिकाणी देव नाही आणि एका ठिकाणी देव आहे. आता ऐका, किती ठिकाणी प्रमाण आहेत. याला व्याघात दोष म्हणतात. कोणता दोष म्हणतात? व्याघात दोष. एका ठिकाणी भगवा या जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जव हे सकळ सिद्ध आहे तव तू हात चालावया पाय,
तो तू आपुले सोहित पाय तीर्थयात्रे जाय चुकू नको, असं सांगितलं नाही एका ठिकाणी. दुसऱ्या ठिकाणी दुसरा अभंग, सगळ्या पिशव्या भरायच्या तयारी करायची बरं का, लगेच दुसरा अभंग वाचायचा. काय? तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. आपल्या हातात पिशव्या ठेवून द्यायच्या का? काय म्हणले तीर्थात धोंडा पाणी? याचं उत्तर काय? एका ठिकाणी म्हणतात जव हे सकळ सिद्ध आहे, हात चाला वया पाय तीर्थयात्रा झाले. एका ठिकाणी काय म्हणतात? तीर्थी धोंडा पाणी दगड आणि पाणी देव रोकडा सज्जनी. मग काय करायचं? त्याला उत्तर दिलं, अधिकार तैसा दावियेला मार्ग. जसा जसा अधिकार त्याने ते करावं बरं का. आता आपण श्रवणाचे अधिकारी आहोत ना. कालच सांगितलं, श्रवण मनन निधिध्यासन आणि तत्वम पदार्थ शोधनम हे अंतरंगी साधना आहेत. कोणते साधना आहेत? हे अंतरंगी. श्रवण मनन निधिध्यासन तत्वम पदार्थ शोधनम. कोण मी? वाचा सिद्धांतीचे सार, द्या वाटून, ताईंकडे आहे बरं का. कोण मी? कुठून आलो मी? काय करतो मी? मला कुठं जायचं आहे? किम, हेच प्रश्न आहे ना. मी कोण आहे? मी कोण आहे हा प्रश्न स्वतःला विचारा जावा. उपजल्या बालकासी नाव नाही त्यापास याचं सविस्तर चिंतन या ठिकाणी केलं. 4थ्या अध्यायामध्ये आपण आहोत. 4था अध्याय तिन्हींचा समन्वय आहे बरं का. ज्ञान कर्म आणि संन्यास. ज्ञान कर्म संन्यास तिन्ही गोष्टींचा समन्वय सांगितला 4थ्या अध्यायामध्ये. गोड चिंतन सांगितलं 4थ्या अध्यायामध्ये. ज्ञानाचा परिपोष केला. ज्ञान कशा? कर्मयोग सांगितला होता 3ऱ्या अध्यायामध्ये. 4थ्या अध्यायात ज्ञान कर्म संन्यास योग आणि 3रा कर्मयोग. 4था ज्ञान कर्म संन्यास योग आणि 5वा स्वतंत्र संन्यास योग. स्वतंत्र तिन्हींचा म्हणजे 5व्या अध्यायाचा उपसंहार. 5व्या अध्याय सुरुवात इथं आणि 3ऱ्या अध्यायाचा उपसंहार इथे. 4थ्या अध्याय ज्ञान कर्म संन्यास योग. म्हणून ज्ञान कोणतं याचं उत्तर दिलं. नाही ज्ञानेने सदृश्य पवित्रमे विद्यते. ज्ञाना इतकी पवित्र आणि श्रेष्ठ जगात कोणतीच गोष्ट 4थ्या अध्यायात सांगितलं. ते ज्ञान. आता वेळ संपत आलेली. एक अन्वय ज्ञान, व्यतिरेक ज्ञान. अन्वय ज्ञान म्हणजे काय? व्यतिरेक ज्ञान म्हणजे काय बरं का. एक यथार्थ ज्ञान आणि एक विपरीत ज्ञान. विपरीत ज्ञान म्हणजे काय आणि यथार्थ ज्ञान म्हणजे काय? विपरीत ज्ञान म्हणजे मूळ वस्तूच्या ठिकाणी, थोडं वेदांत सांगतो बरं का. मूळ वस्तूच्या ठिकाणी मूळ वस्तूचं ज्ञान नसणं त्याला विपरीत ज्ञान म्हणतात. कळाला भाग? आपल्याला आपण देह आहोत, मूळ वस्तूच्या ठिकाणी मूळ वस्तूचं ज्ञानच नाही. मी आरुण आहे, चूक, हे ज्ञानच नाही आहे आपलं. नाही, काही संबंध नाही द्यायचा माझा. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम ह्या अनुभूतीपर्यंत जायचं आपल्याला. जायचं आहे, निघालो देहावरून. मूळ वस्तूच्या ठिकाणी काय झालं? मूळ वस्तूच्या ठिकाणी मूळ वस्तूचं ज्ञान नसलं तर दुःख होत असतं. एक जण रात्रीचा बाबांचा दृष्टांत साध्या साध्या भाषेत वेदांत खालच्या भाषेत येऊन सांगायचं, सोप्या भाषेत दृष्टांतात येऊन सांगावा. कारण माऊलींनी 9034 ओव्यांमध्ये 4500 दृष्टांत सांगितले आपल्यासाठी. साधी सुलभ करून सांगणं, सुलभ भाषेत मांडणं सिद्धांत म्हणजे प्रवचन बरं का ताई. सुलभ करून सांगणं म्हणजे कीर्तन. तर त्या ठिकाणचा आपल्याला विपरीत ज्ञानाचा आपण सांगत होतो. रात्रीचा काळा कुट्टा अंधारातून चालला, ओढा होता. ओढ्यावर त्याला खूप मोठं भूत दिसलं. नीट ऐका सगळे. काय दिसलं? भूत दिसलं. इतकं घाबरलं, ओलचिम झालं, मागं पळालं. घर होतं, त्या घरी गेला. भूत भूत म्हणता सुद्धा येईन. मी जाऊ शकत नाही आमच्या घरी. मुक्काम केला. नाही जाऊ शकत, भूत आहे म्हटलं ओढ्यावर. सकाळी उठला, उजेड पडला. चाललो म्हटलं आता. आला ओढ्यावर. ओढ्यावर आला आणि तिथं उभा राहिला, हसायच लागला. अरे बापरे म्हटला, रात्री ज्याला मी भूत म्हणत होतो हे तर झाडाचं खोड होतं. नीट ऐका बरं का. काय म्हटलं? हे तर खोड होतं. काय झालं? हे झाडाचं खोड होतं. रात्री मी घाबरलो, ओलाचिम झालं, इथून मागं पळालो. आता प्रश्नाचं उत्तर द्या, नीट ऐका बरं का. झाडाचं खोड, रात्री त्याला भूत दिसलं, याचं कारण काय? कशामुळे भूत दिसतं त्याला? उत्तर सांगा पटकन. अंधार. याचं कारण काय? अंधार, अज्ञान. आपल्या भाषेत काय? अज्ञान. आता प्रत्यक्ष खोडाचं ज्ञान झालं, याचं कारण काय? प्रकाश. मूळ वस्तूच्या ठिकाणी मूळ वस्तूचं ज्ञान होणं, त्याला एकमेव कारण हे तर ज्ञानच एक कारण. ज्ञान. प्रकाशाचं द्योतक काय आहे? ज्ञान. आणि अंधाराचं द्योतक काय आहे? अज्ञान. अविद्येची अनिदा. आपल्याला आपलं ज्ञान नाही म्हणून आपण विपरीत ज्ञानात आहोत. आपण कोणाकोणाला जन्म देतो का नाही? सासूच्या पुढं गेलो का जावई जन्म झाला नाही का? आईच्या पुढं गेला का मुलगा, बायकोच्या पुढं गेला का नवरा नाही का? कोणाच्या पुढं? आपलं मापन समोरच्यावर आहे, स्वतःवर काय मापन आहे सांगा? आहे का समोर?
आपण स्वतःला मोजतो. कोणाकडून मोजतो? समोरच्याकडून मोजतो. समोरच्याकडून मोजतो का नाही आपण? आपला मग तिथं उठतो. आपला बायकोच्या पुढं गेलं का मला पाणी दिलं नाही, नवरा जागृत होतो नाही का? कुठं कुठं आपले आपले अहंकार जागृत होत असतो. म्हणजे आपल्याला स्वतःचं स्थान आहे का, तो क्षणाक्षणाला बदलत असतो. संबंधानुसार आपला अहम बदलतो. कशानुसार? संबंधानुसार अहम बदलतो. मग या अहमला जर मूळ स्थानच नाही, ठिकाणच नाही, मग ते अहम ते आस्तवले कोणाच्या ठिकाणी? सोहमच्या ठिकाणी अहमला आस्तवायचं. अहम कुठं आस्तवायचं? सोहमच्या ठिकाणी अहम आस्तवलं का काम झालं. बस. पहिल्या भैयानी दुसऱ्या भैयाला चंद्राची कोर दाखवली. ये देखो उधर देखो उधर देखो, उधर बिधर नहीं देखो, आगे देखो, वो नीम का पेड़ देखो. रोजाच्या वेळेस बरं का, नीट ऐका. तो भैया काय म्हणतो, तो मुस्लिम भैया, ते आकाशात तेवढ्या वेळेत ती चंद्राची कोर जर नाही पाहिली तर दुसऱ्या दिवशी जेवायला परवानगी सुद्धा नाही. 24 तास उपाशी घालावं लागतं. नियम आहे ते. लोक शिका त्यांच्याकडून, नियम तरी घ्या. आपण तर नियम नाही घेत नाही का? तर ते भैया तडफडत असतं. इधर देखो उधर देखो. मग त्याच्या लक्षात येते, त्याला दिसत नाही. आग इधर आओ जल्दी आओ, देखो पेड़ देखो, वो नीम का पेड़ देखो, उसकी शाखा देखो. त्या लिंबाची फांदी पहा. मग तो पहिल्यांदा काय पाहतो? उसकी शाखा देखो, फांदी पहा. उस शाखा के सीधा आगे देखो. त्या फांदीच्या सरळ पुढं पाहिलं की जोरात टाळी वाजवतो दुसरा भैया. मैंने भी देखा. झालं काम त्याचं. तेवढंच काम असतं फक्त. सोहमला, आत्मस्वरूपाला पाहण्यासाठी साध्य, साधन आणि साधक. आपण साधक आहोत. साधन आहे लिंबाची फांदी आणि आत्मा आहे साध्य. एकदा का साध्य प्राप्त झालं, ते साधन हळूच ठेवी. साधन संपून आता लिंबाची फांदी पाहायची गरज आहे का? गरज आहे? नाही नाही. एकदा चंद्राची कोर पाहिली, आत्मस्वरूपाला पाहिलं, साधन हात्यारू हळूच ठेवी. पण तोवरी अर्जुना या साधना भजावेची लागे, तोपर्यंत या साधनाला भजावंच लागतं. असं खूप गोड चिंतन ह्या 4थ्या अध्यायामध्ये दिलं. आज काय होत नाही बरं का. नाही ज्ञानाने सदृश ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परस्येतींद्रिया. ज्ञानम लब्धा परम शांती अचिरेनादि गच्छती. तरी आत्मसुखाची गोडिया विटे जो का सकळ विषया ते राहिलंच आपलं नाही का. विपरीत ज्ञान, यथार्थ ज्ञान. विपरीत ज्ञान झाडाच्या खोडाचं ज्ञान होण्याला यथार्थ ज्ञान म्हणतात. आणि त्याच्यावर भूत भासणे हे कोणतं झालं? विपरीत ज्ञान झालं. जगतावर, ब्रह्मावर जगत भासणे हे कोणतं ज्ञान आहे? विपरीत ज्ञान. म्हणून ब्रह्माच्या ठिकाणी जगत भासलंय. अजातवाद, विवर्तवाद, परिणामवाद, वेदांताचे वाद. जगताच्या अजातवादाच्या दृष्टिकोनातून जगत झालंच नाही. न झाला प्रपंच. आहे परब्रह्म, आहे परब्रह्म, न झाला प्रपंच. संसारू एकू झाला होता, हे तो समूळ मिथ्या वार्ता. मिथ्या वार्ता म्हटलं. संसार झाला होता ही काय? ही मिथ्या वार्ता आहे अजातवाद दृष्टिकोनातून. कळते नाही भाषा चांगली बरं का. वेदांताचे सिद्धांत आहे. ही उच्च कोटीचा वेदांत ज्ञानेश्वरीत आहे. उच्च कोटीचा वेदांत या ठिकाणी आहे. तो कळून घ्यायचं आहे आपल्याला. फक्त कळून घेत चला सहज सहज. हळूहळू बारीक बारीक नजर केली. इथं बारीक नजर असावी. डोळा तोच असतो. तिकडे डोंगराकडे पाहताना त्याचा अँगल मोठा होतो. डोळा तोच आहे. तोच डोळा सुई ओवताना त्याला बारीक व्हावं लागतं. सुईच्या छिद्रा एवढं व्हावं लागतं. सुईच्या टोक त्या छिद्रा एवढं तेवढा व्हावं लागतं, तरच सुईद्वारा होता येईल. तसं इथं सुईद्वारा व्हायचं आहे. डोंगर नाही पाहायचा. काय करायचं आहे? सुईद्वारा व्हायचं. ती डोळा तोच आहे ना. सुई दोरा ओवताना डोळा तोच असतो, परंतु त्याच्याकडे तितकी सूक्ष्मता आलेली असते. आणि डोंगराला पाहताना डोळा तोच असतो, त्याचा अँगल तितका मोठा झालेला असतो. आपल्याला इथं इतकी सूक्ष्मता ठेवायची. इथं धसाळ नाही जाऊन जाणार इतकी सूक्ष्मता असाही. बारीक बारीक इतकी सूक्ष्मता ठेवायची. एक एक कोळी वाचताना ताई ज्यामध्ये थांबवतात ना तुम्हाला पारायणात, तिथं ध्यानावर येण्यासाठी थांबवतात. आपण कधी कधी वाचतोय अमृताच्या सागरी बुडी दिजे, तोंडा वज्र मिठी पाडीजे, मनी आठवीजे ठिल्लोर दकाते. बुडी कुठं देतो? आता इथंही बरेच जण बसले असतील. कधी संपत काही नाही. बरेच जण बसले असतील. बरेच जण घरी गेले असतील. बरं झालं अजून एकही कॅमेरा नाही असा. एकही किरण एक मनाचे फोटो काढता येतील बरं का. बैसला तरी गेला शेजिया गावा. बसलेला असतो परंतु शेजिया कुठं जातं काय सांगता येत नाही. सटकतं ते. आमचं सटका तुमचं काय सांगा बरं का. हाते धैर्यची हात बळी मिळवून जाय. ओवीच आहे ना. चंचल मने कृष्णा परमाती बलवदृढम तस्याम निग्रमण्यम वायुरेव दुष्कृतम. गोड चिंतन आहे. थोडं वेळ वाढवला आपण बरं का. 4थ्या अध्यायात आहोत आपण. 4था अध्याय ज्ञानकर्म संन्यास योग खूप गोड आहे. 5वा अध्याय संन्यास योग. किती होईल ते किती होईल, जेवढं होईल तेवढं होईल बरं का. तर या ठिकाणी तुम्हा संत वृंदांच्या समेत 4थ्या अध्यायाचं चिंतन ज्ञानकर्म संन्यास योग. यथार्थ ज्ञान आपल्याला व्हावं
स्वस्वरूपाचं ज्ञान, आत्मस्वरूपाचं ज्ञान म्हणजे यथार्थ ज्ञान. देहभावाचं ज्ञानाला विपरीत ज्ञान म्हटलेलं आहे. विपरीत ज्ञानात नाही अडकायचं. आणखी कोणतं? अन्वय ज्ञान असावं. अन्वय ज्ञान आणि व्यतिरिक्त ज्ञान. व्यतिरिक्त ज्ञान म्हणजे भेद ज्ञान, अन्वय ज्ञान म्हणजे त्यातला समन्वय. महाराज संपवायचं ना सांगा बरं का, त्यातला समन्वय. अन्वय ज्ञान आणि व्यतिरिक्त ज्ञान उद्या वेळ मिळाला तर आपण त्याच्यावर चिंतन करूया. गोड असा विषय आहे माऊलींचा. कारण हे आकाशाला गवसणी घालायची. आपण थोडक्यात काय सांगू शकतो. या ठिकाणी ताई आहेत, करंजकर महाराज, किसन भाऊ म्हणजे कारवडे सर आणि सगळ्या आमच्या माता भगिनी सगळ्या आता या ठिकाणी एकेकाहून बळीयारे ज्यांच्या जीवनामध्ये सतत ज्ञानेश्वरीचं चिंतन आहे. आमच्या फटांगरीताईंनी एका वर्षात 24 पारायणे केले ना. आत्ता आमच्या काकांना समर्पित करण्यासाठी पारायणे. आमच्याकडं दररोज 1 दिवसात पारायणे करणारे या ठिकाणी आहेत. तुमच्या चरणारविंदी नतमस्तक होतो. ज्ञानेश्वरीचे सगळे आपण सेवक आहात. तुमच्यातलाच आपण फक्त इथं पुढे बसलो. कालच सांगितलं जवळिकेची सरोवरे, 2 सरोवरे एकत्र आले. फक्त कुणीतरी निमित्त व्हायचं असतं. आणि होती संताची या भेटी आणि सांगू सुखाची या गोष्टी. सुखानुवाद करायचा. माझं सुख, तुमचा आनंद, आपलं सुख एकमेकात मिसळून जायचं आणि एकरूप होऊन जायचं. कारण अर्जुनाला सुद्धा भगवान घाबरत होते. विरायला लागले परत बाजूला काढायची. कारण अरे तू विरला तर मी कोणाला सांगायचं रे म्हटले, कोणाला सांगू म्हटले. 11व्या अध्यायात अर्जुन विरला होता. तसं आपल्या हे 2 फार मोठे अधिष्ठान आहेत. आणि ह्या 2 अधिष्ठानावर इतकी दृढ श्रद्धा ठेवा, इतकी दृढ श्रद्धा ठेवा का ज्ञानेश्वरी आपल्या झोपेत ज्ञानेश्वरीची कृपा होईल. झोपेत कृपा होईल इतकी श्रद्धा ठेवा. त्यांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो. आणि आजचे 3रं पुष्प श्री गुरूंच्या चरणी समर्पित करतो. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवित असे. सर्वत्र सुखिना संतु. महाराज चला. सर्वे संतो निरामया सर्वे भद्राणी पश्यंतु मा कश्चित दुःखमाप्नुयात. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठाला 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 विठाला. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. आता विश्वात्मके देवी येणे वागेज्ञ तोषावे. तोषोणी मज द्यावे पसाय दाणे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ. विश्वस्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणिजात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांद्याळी. अनवर्त भूमंडळी भेटतो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जार्णव पियुषांचे. चंद्रमे जे आलांछन. मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होणी तिही लोकी. भजजो आधी पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकी. द्रष्टाद्रष्ट विजय व्हावे. एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. हरि ओम शांती शांती. रामकृष्ण.